नमस्कार सर्वांना। जय ज्योती, जय सावित्री। सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुळधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनो, मी सौ अनुराधा भुसकट परतवाडा येथून तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे। चटपटीत आणि चमचमीत अशी खास रेसिपी, कैरी आणि पुदिन्याची चटणी। चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया। तर आपल्याला ह्या रेसिपीसाठी सर्वप्रथम साहित्य पाहिजे आहे, अर्थातच कैरी आणि पुदिना। एक बाउल घेतलेला आहे दोन्ही। चवीसाठी 1 चमचा आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत। 1-2 मिरच्या चवीप्रमाणे, मीठ, काळं मीठ आणि जिरं। अतिशय सोपी आणि स्वादिष्ट होणारी ही चटणी आहे। तर आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम कैरी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन घेणार आहोत। 1 बाउल कैरी घेतलेली आहे आपण। 1 बाउल कैरी आणि 1 बाउल आपल्याला यामध्ये पुदिना टाकायचा आहे। 1 बाउल पुदिना, म्हणजे सारखं सारखं प्रमाण असलं तर या पुदिन्याची छान चव येते। त्यासोबतच आपल्याला 1 चमचा साखर, थोडी जास्तही घातली तरी चालते, कारण याला खूप सुंदर चव येते, आंबट गोड चव येते साखरेमुळे। त्यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ घालणार आहोत। काळं मीठ आणि साधं मीठही आपल्याला यामध्ये घालायचं आहे। थोडंसं साधं मीठ, थोडं जिरं पण आपण यामध्ये घालणार आहोत आणि लहान मुलं असतील तर कमी मिरच्या घाला, नाहीतर मग आपण 1 किंवा 2 छान तिखट मिरची असेल तर 1-2 मिरच्या आपण यामध्ये घालू शकतो। खूप छान चव येते, आंबट गोड तिखट अगदी चटपटीत अशी चव याला येते। तर आपण आता हे मिक्सरला लावणार आहोत। तर हे आपण आता मिक्सरला फिरवणार आहोत। हे बघा सख्यांनो, ही चटणी तयार झालेली आहे आपली। पुदिना उन्हाळ्यामध्ये खाणं खूप चांगलं आहे। पुदिना हा पाचक आहे, अन्न पचवण्यासाठी, उलटी मळमळ यासाठी पुदिन्याचा आपण वापर करू शकतो। त्याचप्रमाणे पचन जर आपलं चांगलं नसेल तर ही चटणी आपण जर रेग्युलर खाल्ली तर आपलं पचन पण सुधारते आणि चटपटीत तर आहेच। तर चला तर मग आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। नक्की करून बघा आणि चाखून बघा। धन्यवाद।